नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. उन्हाळा आला की बाजारात रसाळ आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो आणि घराघरात आमरसपुरीचा बेत हा ठरलेलाच असतो. महाराष्ट्रीयन घरामध्ये हा पदार्थ खूप आवडीने बनवला जातो. थोडं थंडगार आमरस आणि टम्म फुगलेली गरमागरम पुऱ्या. आहा हा हा हा, नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना. तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गरमागरम पुऱ्या कशा बनवायच्या आणि थंडगार आमरस कसं बनवायचं. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटतो ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. रस बनवण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे आंबे घेतलेले आहेत. कोणत्याही भांड्यामध्ये आंबे टाकून घ्यायचे. त्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं आणि त्याला हातानं छान धुवून घ्यायचे. स्वच्छ पाण्यानं दोन पाण्यानं धुवून घ्यायचे. त्याला कट करायचं मधोमध आणि त्यामधला आंब्यामधला सगळा गर काढून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये गर टाकून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि इलायची पावडर पण टाकायची. आपल्याला हवं असेल तर त्यामध्ये आपण दूध पण टाकू शकतो आवडत असेल तर. आणि आपला रस बनवून घ्यायचा. एका भांड्यामध्ये रस टाकून घ्यायचा. त्यामध्ये थोडासा थंडगार बर्फ टाकून घ्यायचा आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अगदी व्हिडिओमध्ये दिसतंय ना, त्याच पद्धतीने एकदम टेस्टी लागतो थंडगार असा हा रस. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आता गरमागरम पुऱ्या तयार करून घेऊया. गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल छान गरम होईपर्यंत तुम्हाला मी सांगते, पीठ मळताना ना त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि ओवा टाकायचा पीठ मळताना. म्हणजे पुऱ्या रसासोबत खायला पण टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आता आपलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून पुरी सोडून घ्यायची आणि तळून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या. बघू शकता कशा टम्म फुगतात. पीठ मळताना ना जास्त पीठ पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टसर पण नाही करायचं. पीठ जर पातळ केलं ना तर पुऱ्या तेल जास्त पितात. त्यामुळे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि अगदी पातळ पण नाही करायचं. छान पीठ मळून घ्यायचं आणि 5-10 मिनिट साईडला ठेवायचं. नंतरच पुऱ्या करायला लागायचं. बघू शकता आपल्या पुऱ्या इथं किती टम्म फुगलेल्या आहात ना. ते एक एक करून पुऱ्या तळून घ्यायच्या. सगळ्या पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या. त्याच तेलामध्ये कुरड्या पापड्या तळून घ्यायचा. घरामध्ये रस बनला म्हणजे कुरड्या पापड्या तर आल्याच ना रसासोबत खायला. म्हणून त्याच गरमागरम तेलामध्ये कुरड्या पापड्या तळून घ्यायच्या. रसपुरीसोबत खाण्यासाठी इथे मी गरमागरम अशी पालक भजी बनवलेली आहेत. ते कशी बनवायची ना मी थोडक्यात तुम्हाला सांगते. पालक स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची. त्याला बारीक कट करून घ्यायचं. त्यामध्ये बेसन घालायचं, बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, चवीनुसार लाल तिखट घालायचं, ओवा घालायचा, जिरे घालायचे, थोडीशी हळदी घालायची आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिट साईडला ठेवायचं. त्याच गरमागरम तेलामध्ये आपले एक एक करून छोटे छोटे भजी सोडून घ्यायची. झाऱ्याच्या साहाय्यानं त्याला पलटी करत राहायचं. बघू शकता अगदी व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्याच पद्धतीने अशी गरमागरम पालकची भजी एकदा नक्की बनवून बघा. एकदम टेस्टी लागते. छान फ्राय झाले ना की झाऱ्यानं त्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि रस, पुरी, कुरडी पापडी आणि पालकाची भजी मस्त एन्जॉय करायची.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.